साक्री तालुक्यातील कोंडाईबारी या जंगलात मोठ्या प्रमाणात सागवान जातीच्या झाडाची कत्तल केली जात होती। या घटनेला मी मराठी न्यूजने 29 मे पासून पाठपुरावा केला होता। जंगलतोड त्वरितच बंद व्हावी आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी। या बातमीची दखल धुळ्याचे मुख्य वन संरक्षण अधिकारी उदय औसक यांनी घेतली आणि अखेर वनक्षेत्रपाल आर.बी. पोद्दार, वनरक्षक सूर्यवंशी आणि वनपाल नागापुरे यांना 28 जुलै 2016 रोजी निलंबित करण्यात आलं होतं। मात्र ही माहिती डिव्हिजन ऑफिसवरून दडपण्यात आली होती आणि आज या घटनेचा मी मराठीने पर्दाफाश केलाय। यामध्ये वनक्षेत्रपाल आर.बी. पोद्दार, वनरक्षक सूर्यवंशी तसेच वनपाल नागापुरे यांना निलंबित करण्यात आलंय। तर धुळ्यात मी मराठीचा इम्पॅक्ट तिथे दिसून येतोय। साक्री तालुक्यात कोंडाईबारी या जंगलात मोठ्या प्रमाणात सागवान जातीच्या झाडाची कत्तल होत होती आणि या घटनेचा मी मराठीने सातत्याने पाठपुरावा केला होता आणि यानंतरच या बातमीची दखल धुळ्याचे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी रफिक शेख। रफिक, मी मराठीचा हा जो इम्पॅक्ट दिसून येतोय यामध्ये तिन्ही जणांना त्याच्यामध्ये निलंबित करण्यात आले, तर एकंदरीतच काय माहिती आहे? हो, एकदम मी माहिती खरी आहे। साक्री तालुक्यातील कोंडाईबारी वन परिक्षेत्रातील बुलतारा व रायतेल शिवारात गेल्या काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर भर दिवसा जंगलतोड सुरू होती। या संदर्भात जंगलतोडवर बंदी यावी व जंगलतोड करणाऱ्यावर कारवाई व्हावी यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी माहिती देण्यात आली होती। मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल घेतली नाही व जंगलतोड करणाऱ्याला खुला पाठिंबा देण्यात आला होता। या संदर्भात 29 मे पासून मी मराठीने सलग जंगलतोड बाबत पाठपुरावा केला। त्यानंतर उदय औसक वन संरक्षण धुळे यांनी 28/7/2016 रोजी वन क्षेत्रपाल राजेंद्र पोद्दार, विठ्ठल नागापुरे, काशीनाथ रामचंद्र सूर्यवंशी या 3 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते। मात्र ही माहिती 1 महिन्यापासून दडपण्यात आली होती। ही माहिती आज मी मराठीने समोर आणण्यात आली आहे। धन्यवाद रफिक शेख, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर ही माहिती डिव्हिजन ऑफिसवरून दडपण्यात आली होती, परंतु मी मराठीने पर्दाफाश केल्याने यामध्ये दरम्यान अधिकाऱ्यांनी या संदर्भात काय माहिती दिली आहे ते पाहूया। सागवानचे झाडं तोडणं चालू आहे, तिथं कोणीही कर्मचारी लक्ष देऊन नाही राहिलं। आम्ही काल रेंजर साहेबांना आमच्या गाडीत बसवलं आणि त्याच्या समोर दाखवलं किती गाड्या चालू आहे, किती तोड चालू आहे। तो समोर म्हणतो की मी काय करू शकत नाही असं स्वतः म्हणतो। तर याच्याकडे कोण लक्ष द्यायचं?